नमस्ते. आत्मा नमस्ते ग्रैंड मास्टर. आत्मा नमस्ते मैम। आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मैम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅम. चला, आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. ग्रँड मास्टर पर्यंतचा आपला प्रवास कोण आता शेअर करत आहे? सुजाता चंद्रायन आणि विद्या शिमगे. तर तुम्ही दोघी मला परिचय द्या आणि तुमचा रेकीचा प्रवास सांगा. पहिला नंबर देऊया आपण सुजाता यांना. ओके. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सगळ्यांना. मी नागपूरहून बोलते आहे, सुजाता चांद्रायण. मी रेकीला आली म्हणजे मी असंच युट्यूबवर मी युट्यूब पाहतच असते. मला असं कुकिंगचं हे तर मी वेगवेगळ्या रेसिपी पाहत असते आणि ट्राय करत असते. तर मला मॅडमचा व्हिडिओ दिसला. माईक जवळ घ्या. नोव्हेंबरमध्ये जेव्हा मला व्हिडिओ दिसला आणि मला खूप छान वाटत होतं, मॅडमकडे बघून इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं की खूप छान. मग मी व्हिडिओ पाहत बसले, अनुभव घेत पाहत होती. मला खूप आवडलं, म्हणलं खूप छान आहे, आपण हे केलं तर. पण रेकी म्हणजे काही मला माहिती नव्हतं. खूप उत्सुकता होते शिकण्याची की रेकी काय आहे बाबा काय. मी तसं डिसेंबरमध्ये 2दा ट्राय केलं, पण माझे कसं पैसेच ट्रान्सफर झाल्यामुळे 2दा माझं कॅन्सल झालं. ते मी तुमच्याशी बोलली सुद्धा. मला इतकं वाईट वाटलं तेव्हा, खूपच मी नाराज झाले. अरे आपण जॉईन का नाही होते, आपण जॉईन का नाही होते. 2दा माझं असंच झालं. शेवटी मग जानेवारीमध्ये मग मी तुम्हाला फोन केला आणि म्हटलं जीपे पाठवा मला. तेव्हा कुठे मग माझी ऍडमिशन झाली. मला इतकं छान वाटलं की मला ते इतकं शिकायची इच्छा होती ते. आणि ते सगळे अनुभव आणि तुमच्याकडे पाहून इतकं मला छान वाटतं, अगदी खूप छान. तेव्हाच मी तुमच्याशी कनेक्ट होऊन गेली. तुमचे व्हिडिओ पाहता पाहता इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं मला. खूप छान वाटत होतं. त्याच्यामुळे मी फर्स्ट फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि माझं असं काही नव्हतं की मी ग्रँड मास्टर करेल, असं कधी डोक्यातही नव्हतं माझ्या की असं काही मी करेल वगैरे. पण ते तुमचं मेडिटेशन छान आणि सेकंड डिग्रीचे तर मेडिटेशन मला खूप आवडले. सगळेच छान आहेत म्हणा, असं काही नाही. पण सेकंड डिग्रीच्या आणि खूप फायदा झाला मला. खूप छान वाटलं. खूप मस्त वाटलं. आता आणि सुजाताताई, पहिलं काम काय केलं? म्हणजे पहिले स्वतःवर म्हणजे कुठल्या गोष्टीवर कार्य करायला सुरुवात केली? मॅडम मी म्हणजे मेडिटेशन म्हणजे मला पहिले हातपाय असं दुखत होते, हे होते, तर मी मेडिटेशन करायची तर मला पुष्कळ बरं वाटायचं. खूप आराम झाला त्याने, म्हणजे मेडिटेशन. आणि आताही तुम्ही आम्हाला सिम्बॉल शिकवलंय, तर त्या दिवशी माझा घसा इतका हे होऊन गेला होता, सकाळी उठलं तर पूर्ण लाल आणि एकदम जड झाला होता डावी साईड. मग मी तुम्ही जसं सांगता की क्लीन क्लीन आणि सिम्बॉल हे करायचे, कंकण करायचे, तर मी तसं केलं. तर अर्ध्या तासात मला खूप छान वाटायला लागलं. आणि खूप 2-3 दिवस 2-3 दिवसांनी परत मग ऍसिडिटी सारखं वाटत होतं. मग सोलारचं ते हे क्लीन क्लीन केलं आणि तसं सिम्बॉल घेतलंय, तर मग खूप छान वाटायला लागलं. म्हणजे आता आपण घरीच आपण आपले जे काही प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व्ह करू शकतो. नक्की. खूप छान. खूप छान. तर 2 मिनिटांसाठी मी परत विद्याताईंना त्यांचा परिचय द्यायला सांगते. माईक सुरू करावा लागेल. विद्याताई, तुमचा परिचय द्या. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. माझं नाव विद्या संजय शिमगे. मी सोलापूरहून बोलते. कशा आवाज आला येत नाही? रेकीमध्ये? बोला. मॅडम मी रेकी म्हणजे एवढं काय जास्त माहित नव्हतं. फक्त एक उपचार पद्धती एवढीच माहित होती. पण मला शुगर असल्यामुळं मी असा विचार करत होते की आपल्याला जसं प्राणायाम वगैरे असं करून फायदा होतोय, तर ह्या रेकीमुळे होतंय का, असा मी विचार केला. पण मी बघता बघता तुमचा व्हिडिओ म्हणजे आला होता माझ्या हातामध्ये. तर मी 2-3 तुमचे व्हिडिओ पाहिले. मला खूप आवडलं. तुमची सांगण्याची पद्धत, बोलण्याची एकदम सोपी पद्धत, ती मला समजायला लागली. म्हणून मग मी तुमच्याकडे फोन केला आणि मग माझं नाव सांगितलं तुम्हाला. आणि म्हटलं की चला बघूयात तरी कसं काय असतंय ते रेकी, की त्यामुळं आपण म्हणजे तब्येत ठीक होती किंवा उपचार मिळत आहेत. तर मग या कुतूहलाने मग मी रेकीमध्ये आले. नक्कीच. मला शुगर पण आहे आणि मला एकदा पॅरालिसिसचा अटॅक पण येऊन गेला. मग त्यामुळे मला असं वाटत होतं की
औषधांबरोबर आणि व्यायाम वगैरे फिरणं याच्या व्यतिरिक्त जर का याच्यामुळे ठीक होत असेल तर आपण करूयात म्हणून मग अशा विचाराने मी रेकीमध्ये आले. खूप छान. खूप छान. खूप सुंदर. आणि आला मग तुम्हाला अनुभव आला? हो मॅडम, खूप खूप छान अनुभव आला. तुमची शिकवण्याची पद्धत आणि हेच खूप छान वाटलं. बोलल्यानंतरच तुमच्याशी म्हणजे खूप मन प्रसन्न व्हायला लागलं. असं वाटतंय की हा बोलतच राहावं, तुमचं ऐकत राहावं. पण अर्धा हजार मला वाटतं याच्यातच निघून गेला की काय. आणि मग जसं मेडिटेशन वगैरे करायला लागलं तसं निगेटिव्ह विचार जायला लागले की आपण नेहमीच विचार राहायचे निगेटिव्ह. अरे हे हे खाल्लं असं झालं काहीतरी म्हणजे खाण्यापिण्यात असं वाटायला लागलं ना, शुगर तर वाढली नाही, हे तर वाढलं नाही, ते तर हे झालं नाही. पण जसं आपण मेडिटेशन करत गेलो, मन पण शांत होत गेलं, तसं मग याच्याची भीती गेली. आणि शुगर मध्ये पण मला खूप म्हणजे चांगला रिपोर्ट आला. म्हणजे 125 माझं हे झालं होतं. ते मी रॅन्डम बघितल्यावर. मग मला खूपच छान वाटायला लागलं आणि शांत वाटायला लागलं. राग पण येत नव्हता. नाहीतर खूप राग राग स्वतःच राग आला की स्वतःचीच बडबड बडबड चालू असायची मनामध्ये बराच वेळा. अशी स्वतःलाच मग डोकं गरम राहायचं आणि मग त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. पण आता हे करायला लागले का तर मन शांत राहायला लागलं. राग पण येत नाही. आला तरी 10-15 मिनिटात शांत होऊन जातं. कधी-कधी तर खूप रागात असते आणि मग आठवतंय अरे आपण आता ग्रँड मास्टर झालोय. नाही शांत, शांत आता राहायला पाहिजे. मग 2-3 मिनिटात, 5 मिनिटात मी शांत राहते आता. असं छान वाटतंय. खूप मस्त. सुजाताताई, काय म्हणताल तुम्ही विद्याताईंना? विद्याताई म्हणतात ते बरोबर आहे. अगदी खूप मी पण खूप पॉझिटिव्ह झालेली आहे. आता मला रागता येतच नाही मला. रागता गेलेलाच आहे माझा. त्या म्हणतात ते बरोबर आहे. आणि तुमचे मेडिटेशन इतके सुंदर आहे मॅडम आणि इतकी छान सांगता पद्धत इतकी सुंदर आहे तुमची सांगायची. सगळेच हम्म. मेडिटेशन खूप छान. तुमचा आवाज ऐकला की असं छान वाटतं. सकाळी मेडिटेशन करताना चला तुमचं ऐकलं मस्त वाटतं. आहे की नाही ताई? हो. खूप वाटतं, खूप छान वाटतं. वेट जरी नाली चला मॅडमचा आवाज आला की मस्त वाटतं अगदी छान वाटतं. तुम्हाला दोघींनाही खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. चला तर मग तुमचे रेकीचे अनुभव सगळ्यांसोबत शेअर करा. सुरुवात करूया सुजाताताई आणि पूर्ण तुम्हाला काय सांगायचं ते सांगून द्या. मध्ये काही असेल तर नक्कीच विद्याताई तुम्ही दोघी एकमेकींना प्रश्न विचारू शकता. ओके? हो. ठीक. मॅडम अनुभव तर असे चांगलेच आहे. असे पुष्कळ म्हणजे प्रत्येक सांगू नाही शकत आपण असं पुष्कळ पॉझिटिव्ह म्हणजे फरक झालेला आहे असा याच्यात बऱ्याच याच्यात चांगलं वाटतंय. आरोग्य काय म्हणते? काय आरोग्य. आरोग्य आरोग्य झालंय म्हणजे 80% थोडंसं राहिलेलं आहे. ते जास्त होईलच ते आता आणि होणारच ते त्याचा काही प्रश्न. आणि कसं मॅडम इतक्यात ना मला मेडिटेशन 1 की 2च करता जमलं. मला जास्त मेडिटेशन करायला जमलं. ते खूप करत होती मी. आता इतक्यात माझा थोडंसं चिडचिड झाला त्यामुळे मी जास्त जमत नाही. 2च करतेय मी. आता 1-2 महिन्यात तर मला तर वाटतं पूर्ण ते म्हणजे हे होऊन जाईल नक्कीच. व्यवस्थित. एकदम ओके होऊन जाईल छान. 100%. तुमचा मेडिटेशन विश्वास कमी मला पडतात देत असतो. मेडिटेशन कमी पडतात ते मलाही समजतंय पण मला वेळच नाही मिळत. काय करू आता सध्या मी. होईल 8-10 दिवसांनी मी भरपूर करेल मेडिटेशन संपलं की हा जो वेळ आहे हा पूर्ण मेडिटेशनला द्या. आपोआपच हो सगळ्या कधी कधी हो कव्हर होणार. मला माईक जवळ घ्या सुजाताताई आणि मग तुम्ही ऊर्जेचा उपयोग कुठे कुठे केला हे बघा आम्हाला सांगा. हो. तुमचं ते हे मी रोज ते ग्रँड मास्टरचं मेडिटेशन करते मॅडम. खूप छान वाटतं. आणि हं, एक चक्र पण करत असते रोज. हं, बाकी पण ते कल्पवृक्ष वगैरे खूप आवडलं मला ह्याच्यात. छान वाटलं ते अगदी. हं, हं. आणि मला पण असं वाटतं की आपण शिकल्यानंतर
म्हणजे ज्याला आपली गरज आहे, हिलिंगची गरज आहे, हे करायचं आहे, समजा कोणाला आवश्यकता आहे तर ते आपण द्यावं, ही खूप इच्छा आहे माझी अशी, आपण करावं म्हणून. आणि तुम्ही कोणाला करणार. खूप करणार. इच्छा असते. कारण आपण पाहतो ना खूप प्रॉब्लेम, कोणाला काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच आजकाल. म्हणजे असं आपण खूप असं वाटत असतं आपण याची मदत करावी, आपण त्याची मदत करावी, खूप वाटत असतं मला. ती खूप इच्छा आहे माझी. हम्म. नक्कीच तुमची इच्छेसाठी आतून इच्छा आहे याचा अर्थ कुठेतरी ब्रह्मांड तुम्हाला त्या योग्य लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवणार ज्यांना ऊर्जेची गरज आहे. खूप सुंदर. तर सुजाताताई, काय बोला बदल, मेन बदल काय वाटतो स्वतःला ऊर्जेसोबत जुडल्यानंतर? मॅडम, खूप पॉझिटिव्ह वाटतं. आता निगेटिव्ह विचार तर माझ्या मनात बिलकुलच नाहीये. म्हणजे पहिले कसं हा असं होईल का तसं, म्हणजे असं करायची मी. आता पूर्ण पॉझिटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह. आणि माझ्या कोणी बोलणार असेल की निगेटिव्ह बोलत असेल तिथेच त्याला म्हणते की नाही, असं नाही बोलायचं, पॉझिटिव्ह बोला तुम्ही. सगळ्यांना मी असं सांगत असते. खूप छान वाटतं खूप छान. तर पॉझिटिव्ह. फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंतचा प्रवास तर झालाच, त्यात प्रश्नच नाही आणि तो योग्य प्रकारे झाला. मग ग्रँडमास्टर मधून नेमकं काय मिळालं विशेष? आवाज नाही येत आहे सुजाता, आवाज नाही येत आहे. कोणाला सांग, हो हो. पुन्हा सांगा, आवाज नाही ग्रँड आला मला. मास्टर म्हणून मॅडम खूप कॉन्फिडन्स आला. पहिले मी खूप घाबरट होते, प्रत्येकाला मी घाबरायची, प्रत्येक गोष्टीला. आता नाही, आता होईल म्हणजे होईल, करायचं म्हणजे करायचं, ही जिद्द आली आहे माझ्यामध्ये. त्यामुळे आता पूर्ण विश्वास आहे ब्रह्मांडावर की आपण जे करू ते होणारच अगदी. नक्की. आणि प्रयत्न आता सोडायचे नाही. मध्ये एक दोनदा मी काही काही असे प्रयत्न केले, पण मग सोडून जाऊ द्या करून. पण आता इतकं जिद्द ठेवली आहे की आता जे करायचं म्हणजे करायचंच आपल्याला, आणि ते होणारच आता. वेळ लागेल, आपल्या जे मनात विचार आहेत ते पुढे यायला वेळ लागेल म्हणा, पण ते होतीलच, एवढं कॉन्फिडन्स आलाय आता. ब्रह्मांड आपल्याला मदत करेलच. नक्कीच. हा, हो. तुम्ही कोणाला काही विद्यार्थ्यांना सॉरी सुजाता यांना काही विचारायचं असेल तर नक्कीच विचारा. बोला विद्या, काय विचारायचं सुजाता यांना तुम्हाला? रेकीमध्ये येऊन तुम्हाला म्हणजे अडचणी वगैरे आल्यावर त्याच्यावर तुम्ही कसा मार्ग काढता? अरे कुठले की सिच्युएशन आली तर त्याच्यावर तुम्ही कसे म्हणजे मार्ग काढता? मॅडम, काय प्रॉब्लेम आला असेल किंवा असं? मी म्हणजे मेडिटेशन करते मी शांततेसाठी. कोणत्या याच्यासाठी? शांतते, मेडिटेशन करते ते काय. मन शांत होऊन जातं मेडिटेशन केलं. आणि मेडिटेशन तुम्हाला प्रत्येक मनापासूनच आवडतं. जसं आपण जे होतो त्याप्रमाणे एक तरी कमीत कमी झालंच पाहिजे. जेवढे होतील जास्त तेवढं चांगलंच आहे. पण इतक्यात नाही होत. पण मी मेडिटेशन करते, मन शांत होऊन जातं एकदम. हं. तेव्हा हो हो. काय बोलत होत्या विद्या तुम्ही? त्या म्हणतात तुम्ही काय करता शांत होण्यासाठी? म्हटलं मी मेडिटेशनच करते फक्त शांत होण्यासाठी. मेडिटेशन केलं की येस. एकदम शांत होता माणूस, आणि सर्व आपलं विचार शांत होऊन जातो. प्रश्नांचं एकच उत्तर. सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर, मेडिटेशन. जसं गोळ्या घेतात लोक, तसं आहे मेडिटेशन. मेडिटेशन करा, चांगले व्हा. करा. मेडिटेशन करा, चांगले व्हा, हो, चांगले व्हा. पेचा मुक्त व्हा, मेडिकल मुक्त व्हा. हो, खरंच औषध मुक्त. मला तर ते औषध नकोच पडतात. घेतली नाही म्हणून म्हणून मी तुमचा व्हिडिओ पाहिला, म्हणलं चला आपल्याला औषध घ्यायचे काम नाही, मेडिटेशन केलं की झाले सगळे प्रॉब्लेम आपले सॉल्व्ह घरच्या घरी. पण मी पुन्हा विचारेल सुजाता, खरोखर किती औषधांवर नियंत्रण किती आणलं आहे या 3-4 महिन्यावर? नाही, औषध घेतच नाही मॅडम मी. मला त्रास होता ना त्याचा, तरी मी औषध घेतलंच नाही, एकही गोळी नाही घेतली. मला सहनच नाही होत ते. घेतलं तर दुसरं प्रॉब्लेम, ऍसिडिटी वगैरे होते, तेव्हा एकही गोळी घेतलेली नाही मी. तसंच म्हणजे तसंच बिना औषधाचीच आहे. हो, गोळी नाही घेतली. होत्या आता ते सहन नाही करावं लागत आहे.
हो हो. हम्म. हो. सुजाता, हम्म. रिव्हर्स जर्नी झाली का? हो मॅडम, झाली ना. किती झाली? 20 वर्ष तरी झाली. वाव, खूप सुंदर. अशी कॉमेंट कोणी दिली का कुटुंबामध्ये स्वतःला काही? नाही, तसं काही अजून हे नाही, म्हणजे मी अजून मुलाने जास्त तू खूप सांगितलेलं पण एक्सेप्ट. नाही. मी सगळं झाल्यावर सांगणार आहे सगळ्यांना, असं खूप जास्त सांगितलेलं नाहीये. सगळं झालं की सांगणार मग. अच्छा. हो. हो. आई तुझ्या शिक्षकांनी आई तुझी ड्युटी दररोज वाढत आहे त्याचा राज काय आहे असं मुलं विचारत नाहीयेत का? खरंच. खूप सुंदर. आनंद देणारी ऊर्जा. खूप छान. आपण थोडस विद्याताईंकडे जाऊया. तोपर्यंत मग सुजाताताई 5 मिनिट थांबतील. विद्याताई माईक सुरू करा. मला वारंवार सांगावं लागतं. चला तर मग तुमचा रेकीमध्ये प्रवास कसा झाला आहे हे तर तुम्ही सांगितलं. तर रेकीमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय स्वतःला बदल वाटतो? भरपूर आहे मॅडम. म्हणजे कॉन्फिडन्स वाढला आणि आपण काय कसं बोलावं, माझ्या रागावर नियंत्रण आलं. आणि मला इश्यू होते, मला स्पॉन्डायलिसिसचा प्रॉब्लेम होता. मी काम पण खूप कमी करायची आणि स्वयंपाक सुद्धा करत नव्हती. बाई लावायची किंवा बाहेरून आणायचं आम्ही जेवण कधी. अशी एवढं माझा प्रॉब्लेम राहायचा. पण आता जशी मी रेकीत फर्स्ट सेकंड डिग्री करायला लागली तेव्हापासून मी स्वतःच घरी स्वयंपाक करते. म्हणजे सर्वायकलचा प्रॉब्लेम नाही. हे दुखायचा भरपूर कमी झालाय. म्हणजे चक्कर यायची ती येत नाहीये. बाहेर जायचं झालं तर असं म्हणजे चक्कर यायची ती बंद झाली. बऱ्याच गोष्टी आणखीन डायजेशनचा प्रॉब्लेम छान झाला. नाहीतर पोट असं गच्च वाटायचं, ते खूप छान झालं. अशा बऱ्याच गोष्टी. आणि नाहीतर सगळे म्हणायचे की ही तर बाईच लावते स्वयंपाकासाठी किंवा आम्ही विकतच आणतो. पण आता इतके महिने झाले, 6, 7, 8 महिने, तर मी स्वतः घरी सगळं काम पण करते, स्वयंपाक करते, सगळं करते मी. आणि कुणी असं पाहुणे वगैरे आले तर मी घरी बनवते आता. हे चांगलं झालं. नाही तर नेहमी हे दुखतंय ते दुखतंय म्हणून उगी पडूनच राहायची मी. झोपायचं काम असं खूपच कमी करायचे. आता मी खूप छान काम करते, सगळं करते म्हणजे. आणि ग्रँड मास्टरला येण्यासाठी मला प्रियंकाने सांगितलं होतं. खूप खूप धन्यवाद तिचे. मी माझा एक फॅमिली इश्यू घेऊन मी तिला फोन केला होता प्रियंकाला, की असं प्रॉब्लेम झालाय प्रियंका, काय करू? तर ती म्हणली की काकू पहिला तुम्ही ना ग्रँड मास्टरला बसा, सगळं ठीक होईल. तिनं सांगितलं मग म्हणून मी हा निर्णय घेतला ग्रँड मास्टरचा. आणि खूप छान वाटलं. तिचे खूप धन्यवाद की म्हणजे एवढं ज्ञान मला मिळालं. म्हणजे खूपच त्याचे शब्द नाहीयेत सांगायला की काय मिळालंय ते. खूपच चांगलं वाटतंय मला. एवढ्या मैत्रिणी मला मिळाल्या. पूनमला मी फोन करते, सुमनला, सविता ताईंना, बऱ्याच जणांना, सगळे एवढ्या माझ्या मैत्रिणी मला मिळाले. आणि त्यांच्याबद्दल इतकी माहिती मिळाली आणि मला असं वाटायचं की बाई मलाच दुःख आहे की काय, म्हणजे मलाच असं वाटायचं. मग आता काय समजलं? दुःख फक्त तुम्हालाच आता आहे का? सगळ्यांचं जेव्हा सगळ्यांचं ऐकते तेव्हा वाटतं की अरे आपण उगाच म्हणजे एवढ्या एवढ्या कारणासाठी दुःखी राहतो. तर असं आता प्रसन्न परिस्थिती कशी का असे ना, आपण खुश राहायला पाहिजे आणि राहतो पण. पाहिजे नाही तर राहतोच. आपण जसं मेडिटेशन करतो तसं आपण आनंदी स्वतः आतूनच आपल्याला आनंद मिळतो. कुठल्या परिस्थितीवर किंवा दुसऱ्यांच्या ह्याच्यावर नाही की बाबा त्यांनी म्हणले म्हणून आपण खुश आहे किंवा आपण आनंदी आहे. काही का असेना पण आनंदी राहतो आपण. हा अनुभव मला खूप छान वाटलं, म्हणजे येतोय का बऱ्याच जणांचं जेव्हा मी ऐकते आता, तर असं ऐकत बसते, अरे असं आहे का, मग यांनी रेकी शिकावी असं माझ्या मनात वाटतं. आणि सांगते पण त्यांच्याकडे सगळं आहे, पैसा आहे, सगळं आहे, तरी सुद्धा काही नाही छोटे छोटे करण्यासाठी मग ते सांगत असतात फोनवर, म्हणजे की हे असं झालं, ते दुःख सांगतात म्हणजे काय ना काय. तेव्हा मला आता वाटतं आपण पण असंच करतो, बरं झालं परमेश्वराची कृपा
आणि ह्या ऊर्जेने मला म्हणजे माझा हात पकडला, मला घेतला त्यामध्ये आणि मग मला खूप छान वाटायला लागलं की आपण आनंदी झालो, आता खुश झालो आणि काहीतरी एक छान मार्ग आपल्याला मिळाला. आपण पण मग त्यांना पण सांगते की तुम्ही हे करा, खूप छान आहे. टेन्शन नाही राहत, निगेटिव्ह विचार राहत नाही, आपण खुश राहतो, आनंदी राहतो. या आणि भरपूर गोष्टी आहेत. साहस, धाडस. मला तर कॉन्फिडन्स नव्हता. मी निगेटिव्ह जास्त विचार करायचे. म्हणजे मी आधीच तुम्हाला म्हणलं होतं की मला नेहमीच माझी भांडण का होत आहे, मला बोलता येत नाही का? पण आज आता असं वाटतं की मी ना रागाच्या भरात इतकं बोलून जायची की मलाच कळत नव्हतं. आता मी शांत जे बोलायचंय ना, शांतपणे त्यांना बोलते. बोलायचं पण होतंय, मला सांगायचं ते सांगून पण टाकते आणि शांततेने बोलते आता पण. नाही तर आधी इतकं बोलायची की रागात 10-12 शब्द चुकीचेच जायचे. पण आता असं नाही होत माझ्याकडून. आता मी खूप आधी त्यांचं पूर्ण ऐकून घेते, मग माझा रिप्लाय देते की मला काय बोलायचंय ते. आणि हो. असं मग मला आता समजायला लागलं की आपण काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे. बरेच जण मला आता म्हणते, इतक्या वर्ष तुझी अक्कल कुठे ठेवली होतीस म्हणून. मग मलाच वाटत ते अक्कल होती माझ्याकडं का मला म्हणजे ते सांगता येत नव्हतं मला की मला काय बोलायचंय किंवा काय सांगायचंय. आता मी व्यवस्थित बोलते. आता म्हणते तुला खूपच जास्त नॉलेज आलाय, तू एवढं ह्याच्याने म्हणजे कॉन्फिडन्स न बोलती. आधी तर तुला बोलता पण येत नव्हतं. आज सगळे मला असं म्हणायला लागले की खूपच बदल झालाय बाई विद्यामध्ये, असं काय करते ती ना. असं म्हणतात आता सगळेजण. खूप सुंदर. आपण ज्याला म्हणतो ना स्वतःचं बेस्ट व्हर्जन क्रिएट करायचं, ते हा. विद्याताईकडे बघून म्हणावं. हो ना? हो मॅडम. खूप आता मला ना बऱ्याचदा म्हणजे थोडस ना विचारपूर्वक किंवा जे सांगायचं मी स्पष्टपणे बोलू लागले. आधी मला ते कुणी किती म्हणलं ना तर मी रडायची, तर 2-3 महिने त्याच्याशी बोलायचीच नाही, म्हणजे गपचूपच बसायचे. मला असं वाटायचं मी अशी का बरं, माझ्यात काय कमी आहे की मला जमत नाहीये. पण आता तसं नाहीये की कुणी बोललं ना, भलेही ते काय पण बोललंय तर माझे 2-3 शब्द मी बोलतेच व्यवस्थित. त्यांना सांगते की हे असं नाहीये, हे चुकीचं आहे, हे बरोबर असं बोलायचं म्हणून. आणि निगेटिव्ह तर मी स्वतःच भरपूर बोलायची. आता दुसरे बोलले तर त्यांना रागवते, हे असं नाही म्हणायचं, हे असं म्हणायचं असतंय म्हणून. जसं एखादंच की जसं पाण्याचा प्रॉब्लेम असाल की आपल्या इथे पाणी नाही आहे, पूर्ण संपलंय. मी म्हणते पूर्ण कसं संपलं बरं, आहे ना थोडं तरी, मग ह्याच्यापेक्षा जास्त मिळेल असं म्हणायचं. असं नाही म्हणायचं की पूर्ण संपलं किंवा आपल्याकडे काहीच नाही, असं नाही बोलायचं. आहे आपल्याकडे आणि आपल्याला आणखीन मिळेल, पैसे पण असू दे किंवा आणखीन काय असेल की आपण म्हणतो आता आपल्याकडे एवढंच आहे, असं न म्हणता आपण असं नाही म्हणायचं की पैसे इतकेच आहेत. हा, आहेत बँकेमध्ये आहेत किंवा येणार आहेत, आज मिळतीलच लवकरात लवकर, असं बोलायचं. तर आता हे मला म्हणजे कळायला लागलं की आपण नकारात्मक बोलू नये, पॉझिटिव्ह बोलावं प्रत्येक वाक्य किंवा शब्द असे. हा, ग्रँड कॉन्फिडन्स असं मला गेला. ग्रँड मास्टर शिकणं आणि ती अंगीकारणं. हे काय झालं आहे विद्याताईंनी त्यांच्याकडे बघून कधी असं वाटलं नव्हतं की एवढं बारकाईने सगळ्या गोष्टी स्वतः अंगीकारत आहेत. ओके. तसं तो बदल पहिल्या दिवसपासून व्हायला लागला होता. रेकीला आल्या होत्या त्या पहिल्या आठवड्यामधल्या विद्या ज्यांच्यासोबत असतील त्यांना माहिती आहे की विद्याताई एक वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि आज विद्याताई म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणूया ना. खरंच विद्याताई खूप धन्यवाद. एवढं मला जेव्हा आता एवढे म्हणायला लागले ना शब्द मी शब्द काय वापरत राहिली आणि त्या शब्दांचा तुम्ही स्वतःवर एवढा काय म्हणूया एवढा परिणाम करून घेतला आणि स्वतःला एवढं घडवत गेलं ना की हीच हवी होती मला विद्या. बरोबर. आज मला जे बोलतायत ना माझे नातेवाईक किंवा हे, ते पण म्हणतात एवढा बदल हिच्यात झाला कसा, कारण बऱ्याच जणांना माहित पण नाहीये. हा, मी मेडिटेशन करते असं म्हणते, मेडिटेशन करते, माझा क्लास आहे. तर त्यांनाही म्हणजे आता म्हणते की एवढं कॉन्फिडन्स ही कशी बोलायला लागली बरं. अशी गपचूप बसणारी जेव्हा 10 जण बसते तेव्हा मी कुठेतरी कोपऱ्यामध्ये किंवा मागे बसणारी, आज इतक्या लोकांमध्ये बोलतीये आणि एकदम करेक्ट बोलायला लागली. शब्द सुद्धा तिचे एकदम छान असते.
ते पण म्हणतात की एवढी अक्कल आली कुठून तुला म्हणून. तर मी अक्कल म्हटलं आश्चर्यच अक्कल होती. होती. फक्त तिचा वापर कसा करायचा हे माहिती नव्हतं. आपल्याजवळ जीभ आहे, या जिभेचा आपण वापर तलवारीसारखा करायचा की त्याचा उपयोग योग्य प्रकारे करायचा हे आपल्याकडे आहे. आपल्या वाणीने अनेक वेळा लोक लांब जायचे, आता त्याच वाणीने हा, लोक जवळ येत आहेत. है ना? हो, तेच नातेसंबंधांमध्ये करत नव्हतं. हो. असलेला हा बदल असं म्हणूया आपण त्याला. काय हम्म. ब्रह्मांड ही ऊर्जा आपल्याला नक्कीच एक आपलं स्वतःचं बेस्ट व्हर्जन तयार करण्यासाठी मदत करत असते. विद्याताई, ग्रँडमास्टर मध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? मॅडम, ग्रँड मास्टरचं मेडिटेशन खूप आवडत आहे मला. केलं की असं वाटतं की काय कुठली एनर्जीची गोळी खाल्ली की काय, म्हणजे इतकी ताकद येते, एनर्जी येते मला. मी जर का कुठे टेन्शन किंवा काहीतरी असेल ना, ग्रँड मास्टर मेडिटेशन केलं ना, मला असं वाटतं की कोणती एनर्जी गोळी खाल्ली काय, मी इतकं छान वाटतंय मला. आणि खूप तसे छान. सगळे मेडिटेशन खूप छान आहेत. सगळ्यात जास्त तर मला हे तर आवडलंच. दुसरं तर माफ करा हे मेडिटेशन पण खूप आवडतंय. आणि बाकीचे सगळे तर खूपच छान आहेत. असं काही नाही की कोणतं आवडत नाही. सगळे सगळे मेडिटेशन आवडतं. खूप हा, छान आहेत. खूप छान. सगळे अं, महत्वाचे खूपच छान घरी आहेत. कोण आहे सध्या? घरी कोण आहे? मिस्टर आहेत. ओके. त्यांना सांगा 5 मिनिटांनी तुम्हाला यायचं आहे कॅमेऱ्यासोबत. मॅडम तुम्हाला विचारणार आहेत, खरंच विद्यामध्ये काय बदल झाला आहे? आम्हाला शिंदे हा. साहेबांसोबत बोलायचं आहे. ओके. तर विद्याताई, हे ब्रह्मांडाने तुम्हाला भरभरून दिलं आहे. आता आपण म्हटलं आहे की हो. आरोग्यामध्ये बदल झाला आहे, व्यक्तिमत्व, स्वभावामध्ये बदल झालेला आहे. आर्थिक संदर्भात काही बदल तुम्हाला अनुभवता आला का? हो मॅडम, म्हणजे म्हणजे माझा भावाबरोबर पण थोडा इश्यू होता. 3 वर्ष झाले तो असाच थोडं आम्ही पण मी पण ते एकाच ह्याच्यावरती अडून बसली होती आणि तो पण. पण शेवटी मी जेव्हा या रेकीमध्ये आले किंवा ऊर्जेसोबत जोडले गेले, तर मला असं वाटलं की काहीतरी आपल्या जन्माचं देणं घेणं असेल, तर आपण जो तो म्हणतो तसं आपण वागलं पाहिजे. तर तो आमचं हे झालं आणि म्हणजे त्याचा पण प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह झाला. आम्ही पण मिळून आता व्यवस्थित बोलतो, करतो, येत जातात. तो पण येतो, मी पण जाते असं. म्हणजे खूप छान आमचे आता दोघांचे हे झाले. संबंध म्हणजे छान आहेत. म्हणजे आर्थिक गुंता सुद्धा सुटला आणि नातेसंबंध सुद्धा छान झाले. हा, नातेसंबंध चांगले झाले. आणि आमच्या शेतीचं पण जे थोडस हे चाललं होतं त्या इश्यू मध्ये पण खूप आम्हाला रस्ते मिळाले. आधी म्हणजे कळत नव्हतं, आता खूपच मार्ग आम्हाला मिळाले. म्हणजे बाकी नातेवाईकांबरोबर मी माझे संबंध आता खूप छान झालेत. भावाबरोबर किंवा आणखीन माझे इतर नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर आता खूप छान वाटतंय मला. कारण आपल्याकडून जात असलेली पॉझिटिव्ह एनर्जी, हा, त्यामुळे आपोआपच सगळ्या गोष्टी अधिकाधिक छान व्हायला खूपच छान लागतात. झालं. हा. आता बाकीचे पण मला वाटतंय जसं मेडिटेशन करू बाकीचे पण जे आहेत ते पण हं, छान होतीलच हं. असं. म्हणजे मला वाटतंय तसं होतीलच. हां, हां. नक्कीच. काही पण आपण थोडेसे फार जे असं राहिलेले तर त्या पण सगळं नात्यांमध्ये किंवा आणखीन बाकी जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा सॉल्व्ह होतील आमचे. आणि ऊर्जेने तर इतकं भरभरून आपल्याला देतच आहे. पण आपणच कुठेतरी मागण्यात किंवा बोलण्यात आपण थोडासा मागे पडतोय. जेव्हा आपण मागतोय ते आपलं पूर्ण मिळतंय. कारण हो, आपण बरोबरच मागत असतो. नक्कीच. मी सुजाताताईकडे जाते. तोपर्यंत तुम्हाला सर्वजण प्रश्न विचारणार आहेत. तुम्ही शिंदे साहेबांना बोलवून ठेवू शकता. सुजाताताई बोला. त्यांना पल्लवी, माने सर, अन्वी, भाग्यश्री प्रश्न विचारणार आहे. सुजाताताई काय बोलणार तुम्ही? तुमचं काय राहिलं सांगायचं? काही मॅडम, तुम्ही खूप छान तुमची इतकी पद्धत सुंदर आहे शिकवण्याची आणि खूप सोपी आणि सुंदर पद्धत आहे. आणि तुम्ही इतकं भरभरून दिलंय आम्हाला की खरंच खूप भरपूर नॉलेज आहे तुमचं. पण आम्ही त्याच्यातनं आता माहिती नाही किती आम्ही घेऊ त्याच्यातनं. खूप छान. तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरंच इतके छान. तुम्ही सुद्धा आणि सगळेजण मला भेटले ना, आहे की नाही? तुम्ही मला मोठं करत असता. तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या अनुभवासोबत मला अधिक नव्या गोष्टी काहीतरी शिकायला मिळतात. आणि एक लक्षात आलं मॅडम, जेव्हा मी ते जॉईन झाली ना त्याच्या आधी माझे केस खूप गळत होते. आणि आता ना माझे केस गळणं बंद झालंय.
त्याचाच फरक होता, कारण खूप गळले मध्यंतरी. हे जेव्हापासून जॉईन केलं तेव्हा माझं केस गळणं बंद झाले पूर्ण. खूप सुंदर. हलका हलका स्वतःमध्ये तो अनुभव येत राहतो, हो की नाही, हो. की मला मी नक्कीच आणि मी या आता चौघांचं नाव घेतलं आहे. सुजाता यांना प्रश्न विचारायला अधिक कोणाला विचारायचं असेल तर हँड राईज करू शकता. बोला सुजाता. आणि मी कुठे बाहेर गेले की मग सिम्बॉल रेखांकन करून घेते गाडीच्या सुरक्षेसाठी. मला ते सवयच होऊन गेली आहे. जिथे जिथे उभे करत होते तिथे सगळीकडे. नक्कीच केलंच पाहिजे. सर माईकवर हात ठेवत आहेत, बोला सर, विचारा प्रश्न. माने सर माईकवर हात ठेवत आहेत, बरोबर आहे का? हा. हो. तुम्ही नागपूरकर आहात तर तुम्हाला नागपूरमधल्या लोकांना हे किती ज्ञान द्यावं असं वाटतंय? नागपूरमधल्या लोकांचे विचार असे तापट लोक असतात तिथे जास्त. म्हणजे मी 6 वर्ष नागपूरला राहिला होतो. 6 वर्ष हो, कॉलेजचं शिक्षण माझं नागपूर, ऐकलं मी. BMS माझं नागपूरच हो, होतं. हो, तर हो. तुम्ही नागपूरच्या लोकांसाठी हे किती तुम्ही उपयोगी वाटते तुम्हाला हे? नाही, हे तर सगळ्यांसाठीच चांगलं आहे. सगळ्यांसाठीच चांगलं आहे. प्रत्येकाने करावं, मी तर म्हणते घरातल्या एकाने तरी करावं कमीत कमी. खूप छान आहे. आणि मी आता सगळं म्हणजे अजून मी सांगितलं नाहीये, म्हणजे माझ्या घरीच माहिती आहे, पण माझं झालं मी सगळ्यांना सांगणार आहे, प्रत्येकाने करावं म्हणून. खूप छान. पल्लवी, घाई करूया थोडी थोडी. हा, नाही आवाज येत नाही पल्लवी. आता आवाज येत हॅलो. नाहीये पल्लवी. हॅलो. हा आता, हा आता बोला. नाही, हॅलो ऐकू येते, बाकी आवाज नाही येत आहे पल्लवी. माईक काढून बोला. ओके, तोपर्यंत अन्वीचा प्रश्न. आत्मनमस्ते मॅम, आत्मनमस्ते नमस्ते. सर्वांना. विद्या मॅम, सुजाता मॅम, तुम्ही खूप छान दिसताय आज. हो, आणि तुमची म्हणजे दिवाळी जर्नी तुमच्या ह्याच्यावर दिसतेच आहे, कळतेच आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. दोघींना पण सेम प्रश्न आहे माझा, की तुम्ही रेकीचा उपयोग कोणावर केलाय का? म्हणजे रेकी युज केली आहे का कोणावर कोणावर करायला? असं हा. युज केली असेल तर मला आम्हाला सांगा. मला आवडेल अनुभव ऐकायला तुमचे. हो. मी ना असं मॅडम म्हणतात तसं मी ब्लेसिंग देत असते म्हणजे असं. आणि आता कोणाला बरं नाही आहे समजा, मी सांगत नाही, पण मी घरून म्हणजे रेकी देत असते, हिलिंग ही करत असते असं. हम्म. कोणाला म्हणजे आवश्यकता आहे, आता आपले नातेवाईक आहे, हे आहे ते, आणि हा ब्लेसिंग बरोबर मॅम, न सांगताच ब्लेसिंग घेताय तुम्ही. असं करते आणि विद्या मॅम, तुम्ही? मी म्हणजे स्वतःला तर देतेच, म्हणजे न सांगता दुसऱ्यांना पण येते, मुलाला किंवा मिस्टरांना, बहिणीला, अ, अशा बाकीच्यांना पण. आणि माझ्या स्वतःच म्हणजे गुडघेदुखी वगैरे ते माझं स्वतःच जास्त करते मी. कारण माझा गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, त्या पायऱ्या चढत नव्हते. मी आता म्हणजे शिड्या व्यवस्थित चालते. कारण आधी गुडघा दुखायचा, एकच पाय दुखायचा, तर मी डावाच पाय जास्त वापरायचे. एकाच पायाने पायऱ्या चढायच्या, उतरायचं. पण आता दोन्ही मी पाय स्वतःलाच रेकी घेते आणि दोन्ही पाय म्हणजे चांगलं व्यवस्थित चालते. पायऱ्या चढते, उतरते. एका वेळेस 5-6 पायऱ्या पण नाही चढायची मी. आता मी 3-4 वेळा ये-जा करू शकते. म्हणजे 15-20 पायऱ्या चढते, असे उतरते. आणि सर्व्हायकलचं होतं ते मी स्वतःच म्हणजे रेकी घेऊन बरंच आता काम करायला लागले. आणि जे आळस मला यायचा आता तो येत नाही. आता असं वाटतं की दिवस मी काम काय करू दे, कारण एनर्जी आपल्याकडे असते, काय काम करू असं वाटतं मग. नक्कीच. तर आता इतकं शिंदे साहेब फ्रेश वाटतं मग. सोबत आलेले आहेत, आपण त्यांना संधी देऊया. काय सांगसाल शिंदे दादा तुम्ही? काय खरोखर काय बदल वाटतो तुम्हाला विद्यांमध्ये? काय बदल वाटतं? हा, नमस्कार, आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. खूप ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे तुमच्या या रेकीमुळं. खूप चेंजेस झालेले आहेत. आणि एनर्जी टिकून आहे. शुगरचा त्रास होत आहे ना, ते आता कंट्रोल मध्ये आहे. बाकी आहे ना, सर्वायकलचा दोघांना पण त्रास होता, ते पण आता ठीक आहे. बाकी बिहेवियर आणि कंडक्ट मध्ये खूप फरक पडलेला, खूप म्हणजे खूप मोठा फरक पडलेला. खूप सुंदर. तर
म्हणजे तुम्हाला अपेक्षित असलेली विद्या आम्ही तुम्हाला दिली आहे का आता? ती 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 विद्या तर विद्याच आहे. आता विद्या त्यात काय वादच नाही. 32 वर्ष झाली आता. आम्हाला मिलिटरीवाल्यांची साथ देणं एवढं सोपं नाहीये मॅडम. बरोबर. काश्मीर, इकडं हिमाचल, त्याच्यानंतर तिकडं सिक्कीम, नॉर्थ ईस्ट, म्हणजे अशा ऑड ठिकाणी राहून आमच्या सोबत सगळं साथ द्यायचं, सगळं बघायचं. इट्स नॉट जोक. खूप बरोबर. म्हणजे हार्ड, म्हणजे हृदय असणारी माणसंच हे सगळा असा सपोर्ट करतात. खरं आहे. आणि म्हणूनच कदाचित तो एक रफ स्वभाव तयार होऊन गेला होता आणि या नॉर्मल लाईफमध्ये आल्यानंतर त्याचा कुठेतरी मनाला, इतरांना त्रास होत होता. त्याच गोष्टी स्वतःमध्ये राहिल्या. मिलिटरीमधून तुम्ही रिटायर झाले, पण कदाचित त्या वातावरणामधून विद्याताईला स्वतःला या वातावरणामध्ये कन्व्हर्ट करता आलं नव्हतं. आणि बरोबर एनर्जीने आहे. मात्र मदत. हो मॅडम. मुळात असं म्हणजे मॅडम घरापासून 30 वर्ष मी लांब राहिले, तर कुठे ना कुठे ते घर मी मिस करायचे, की तिकडचं ते वातावरण, ते नेहमी मग ते राग माझ्या मनामध्ये साठलेला. मग ते त्यामुळे इथं पण मी लोकांशी व्यवस्थित नाही बोलायचे, राग यायचा. पण आता आता मी खूपच छान म्हणजे स्वतःला म्हणजे केलं, की व्यवस्थित बोलणं, वागणं किंवा बऱ्याच गोष्टी मी शिकले. खूप खूप धन्यवाद तुमचे आणि ऊर्जेचे पण, की ज्यामुळे माझ्यात एवढा बदल झालाय. नक्कीच. काय होतं ना विद्याताई, ही सुंदर, ही सोज्वळ, ही छान, ही प्रेमळ विद्या आतमध्येच होती. ओके. फक्त कुठेतरी तिच्यावर पडदा पडला होता. ऊर्जेसोबत जोडल्यामुळे तो एक पडदा निघत गेला आणि तुमच्या आतमधले हे सुप्त गुण निघत गेले. अधिकही आपण जेवढं जेवढं मेडिटेशन करत राहणार, तेवढा स्वतःमध्ये अधिक एक बदल होणार आणि बदलच नव्हे तर इतर लोक विद्या तुमचं अनुकरण करायला लागणार, एवढं लक्षात घ्या. तुम्ही एक आदर्श हो आहात, मॅडम. खरोखर आदर्श आहात. स्वतःला घडवणं एवढं सोपं नसते. या वयामध्ये मला स्वतःला घडवायचं आहे, खरंच एवढं सोपं नसतं. पण तुम्ही ते केलं आहात आणि मुळात फक्त असणं नव्हे तर शरीराची एनर्जी, स्वभाव, स्वतःमधली फ्लेक्झिबिलिटी, गरज आहे तेव्हा आपण एक कुठेतरी इनोसंट सारखं व्हावं, गरज आहे आता मला तिथे मॅच्युअर्ड सारखं व्हावं, याला म्हणत असतो आपण स्वतःचं ते रिव्हर्स जर्नी, स्वतःचं बेस्ट व्हर्जन. आणि त्यासोबतच आता तुम्ही दिसतही खूप सुंदर आहात. याबद्दल मी शिंदे साहेबांना विचारेल. नाही नाही, खूप सुंदर दिसते. एवढं तर लग्नात पण दिसली नव्हती. मी ओळखलंच नाही. मी बाहेर येऊन म्हटलं काय झालं, काय केलं तुम्ही, म्हटलं मी आल्याच विचारलं. मी 50 वर्षाची झाली आता. मी आल्यावर म्हटलं यार तुम्ही एवढं कसं काय बदली झालाय म्हणून. नाही, खूप सुंदर. तुमच्या या रेकीमुळं खूप मोठा फरक पडलेला आहे. विचार करण्याची जी हे होतं ना, श्रृंखला होती, ती पूर्ण बदली होऊन गेलेली आहे आता. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. एनर्जी लेवल मध्ये खूप मोठा फरक आहे. सगळं करते, नाहीतरी पहिला एवढं व्हायचं नाही हिच्याकडून. आता काय हजबंड वाईफ तर आहोत, आता मुलगा आलेला आहे, त्यामुळं मग सगळ्या गोष्टीमध्ये फरक जाणवतो. असे छान राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बस हेच हवं आहे. अधिक ऊर्जावान होत राहा. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवा, कुटुंब ऊर्जावान करा आणि ब्रह्मांड ही ऊर्जा आपल्याला भरभरून देत असते. ग्रँडमास्टर्स म्हणजे काय तर विद्याताईकडे बघून कळतं. बस ग्रँडमास्टरची एनर्जी असते. हा, मॅडम मिस्टरांना पण सांगा तुम्ही पण रेकी शिका म्हणून, तुम्ही पण या म्हणून. तुम्ही जे बोलणार विद्याताई तेच होणार. तुम्ही बोललात की ते 100% शिकणार. नाही, तुम्ही तर म्हणताय ना मॅडम, पण आता तुम्ही म्हणा म्हणजे लवकर येतील. कारण यांना खूपच गरज आहे असं मला वाटतंय. कारण एवढी शेती सांभाळतात, तर तिथं आमचा गोठ म्हणजे म्हशीचा गोठा आहे. बऱ्याच गोष्टी असतात की समोरच्या बरोबर काम करत नाही, तर त्यांना खूप बोलावं लागतंय. मग तर मला असं वाटतंय की आपण जसं एकदा दोनदा बोलले की आपण रेखीमुळे काम होत आहे. जसं पाणी नव्हतं तर मी असं म्हणायची की बाबा आता जनावर आहे, पाणी लागतंय तर 10 मिनिट पाणी. तर तसं आलं पण होतं. 10-10 मिनिट आमची मोटर चालायची आणि पाण्याचं आम्हाला ना तसं मी रेकी द्यायची. तर मला असं वाटतं की यांनी जर का केलं तर इतके 10 जणांवर आपल्याला म्हणजे बऱ्याच वेळा बोलावं लागतंय. तर ते एकदा बोलून काम होतंय. एवढा गोठा सांभाळायचं, 3-4 माणसं कामगार आहेत त्यांना सांभाळायचं. तर म्हणजे खूपच बोलावं लागतंय त्यांना. आणि स्वतःची एनर्जी लेवल वाढवणं. आता हा. रिटायरमेंट नंतर सुद्धा आपण पुन्हा स्वतःला कामामध्ये गुंतवलं आहे. ह्या सगळ्या हा. गोष्टी
राहण्यासाठी, स्वतःचं आरोग्य मला असं वाटतं राहण्यासाठी की आपली नक्कीच एनर्जी त्यामुळं विद्याताई म्हणणार ते होणार. एवढं मात्र मी सांगते. विद्याताईंनी म्हटलं की ते ग्रँडमास्टर होणार आहेत, तर ते होणार आहेत. एवढं लक्षात घ्या. नाही आणि करेल करेल तेव्हा काय वाद तेव्हा तुम्ही असं येणार, हो मॅडम म्हणायला. ओके. प्रियंका हो माझी इच्छा मॅडम. बोलायची आहे, मला विद्याताईबद्दल बोलायचं आहे. नक्कीच बोलू देणार आहे. हा. आत्मा नमस्ते मॅम, आत्मा नमस्ते सर्वांना. नमस्ते. रेकीला माझ्यासोबत विद्याताई होत्या. तर त्यांचा म्हणजे खूप टेन्शन मध्ये असायच्या त्या. आणि आता मला त्यांच्यात इतका बदल दिसतोय, पूर्णपणे टेन्शन फ्री आणि एकदम खूप तेज आले त्यांच्या चेहऱ्यावर. म्हणजे त्यांची खरी रिव्हर्स जर्नी झाली. खूप छान वाटतंय त्यांच्याकडे बघून, एकदम पॉझिटिव्ह वाटतंय. खूप छान. थँक्यू थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद प्रियंका तुझ्या आहे. तूच थँक्यू. सांगितलं होतंस मला की ग्रँड मास्टर व्हायचं म्हणून. थँक्यू. खूप धन्यवाद तुझे. ब्रह्मांडाचे धन्यवाद करूया आपण. खूप नक्कीच. हो. छान, खूप छान. थँक्यू. ब्रह्मांडाचे धन्यवाद करूया. खूप धन्यवाद विद्याताई हो. शिमगे सर, खूप खूप धन्यवाद. अंतर्मनापासून धन्यवाद. कुठेतरी तुम्ही सुद्धा तेवढा वेळ विद्याला काढू दिला, त्या घराच्या कामांमधून, सगळ्या गोष्टीमधून. जेव्हा एक कुटुंब सोबत असतं, तेव्हा माणूस सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतं. आणि हे तुमच्याकडे बघून समजते की खरोखर त्या परिस्थितीमध्ये विद्या होत्या, तेव्हा तुम्ही त्यांना काय सपोर्ट केला असेल हे सुद्धा कळतं तुमच्या त्या संयमाकडे बघून. आणि एवढंच नव्हे तर रेकीला जॉईन केल्यानंतर तुम्ही जो संयम आणि त्यांना ते 3 महिने दिलेत जवळजवळ, तर त्याकरता मी तुमचे पर्सनली खूप धन्यवाद मानते. कारण जेव्हा अनेक लोक खूप त्रासामधून, खूप वेदनेमधून येत असतात, त्यांना कुठेतरी स्वतः बद्दल असतं बघा, प्रेम प्रत्येकाचं असतं, पण प्रत्येकाची दाखवण्याची पद्धत वेगळी असते. मला व्यक्त होता येत नाही, आतमध्ये भरलेलं काय आहे ते लोकांवर निघतं, म्हणून सगळ्या गोष्टी चुकीच्या दिशेने जात असतात. समोरच्याला तेच दिसतं जे बाहेर निघतं, पण ते का बाहेर निघालं हे समोरच्याला नाही कळू शकत, कारण सगळेजण थोडी ना रेखा शिकलेले आहे. इथं या परिवारामध्ये जेव्हा रागही निघतो तेव्हा समजतं की हो, तो राग का निघाला आहे. एखादं जण माझ्यावरही चिडतात इथं पण सगळे, असं नाहीये की फारच प्रेमानं सेशन होतात, तेव्हा एक मात्र कळते की का हे सगळं बाहेर निघालं आहे, कारण आतमध्ये काय साठलं आहे. ते साठलेलं सगळं निघाल्याशिवाय मोकळं नाही होता येत. ती येथे इनर जर्नी करून घेतली जाते. इथे तो सगळा प्रवास असतो जो आम्ही ग्रँड मास्टर मध्ये कधीच जाहीर करत नाही. हो. सुजाता. एवढ्यावरचं माईक असं आहे, बोलायचं होतं, आता माईक जवळ आला तर चूप राहिले. काय गणित आहे. नाही नाही मॅडम, खूप छान वाटतं, अगदी पॉझिटिव्ह झालाय, मस्त वाटतं ग्रँड मास्टरला नाही ते. पल्लवी आणि मला सुजाताला विचारतात. सुजाताताईंना मला असं विचारायचं होतं की यानंतरचा प्रवास तुमचा कसा असणार आहे? यानंतर रेखी आणि अध्यात्म ही दोन्ही गोष्टी, मी अध्यात्माकडे पण आहेच आणि रेखी, हे दोन्ही करणार. आणि नक्की. जास्तीत जास्त मेडिटेशन करेल, सध्या होत नाही आहेत माझे. जास्त मेडिटेशन करा. खूप छान, तुम्ही आहातच सर्वजण. अधिक पुढे जाऊया. भाग्यश्री, आज मेकअप वगैरे करून आली माझी भाग्यश्री. मला ताईंना असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा मॅडम सोबत वटवृक्ष ध्यान करतो त्याच्यातून तुम्ही घेतलं हे मला विचारायचं. आपण जेव्हा वटवृक्ष ध्यान करतो तेव्हा आपणापासून म्हणजे कसं कोणाला मिळेल, कसं वटवृक्ष वाढतं, कसं तशाप्रमाणे आपल्याला किती जणांना हे करता येईल, आपल्याला देता येईल त्याच्यापर्यंत तसं असं वाढत, वटवृक्ष जसं वाढत असं तसं आपलं ध्यान इतरांना आपण वाढवायचं, द्यायचं म्हणजे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. ही ब्रह्मांडी ऊर्जा अशीच आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, नाती संबंधांमध्ये सुधार आणि तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाकडे नेणारी ऊर्जा. खूप धन्यवाद. ज्या सदस्यांचे प्रश्न विचारायचे राहून गेलेले आहेत, काळजी करू नका, सगळ्यांनी मिळून श्रद्धाला प्रश्न विचारा. ओके. आठवण नमस्ते. थँक्यू मॅडम, थँक्यू. ब्रह्मांडाचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे.